नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वांच्या मनातील प्रश्न घेऊन आलो आहोत. तो म्हणजे खरीप हंगाम 2025चा थकलेला पीक विमा नेमका कधी खात्यात जमा होणार आहे आणि आपल्याला तो मिळणार आहे का? तर मित्रांनो, प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून पीक विम्याचे वितरण सुरू होते. ही सगळ्यांची सवय झाली होती. तर यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी दिसत आहे. सुरुवातीला जानेवारी 15 पासून वितरण सुरू होईल असे सांगण्यात आले. उशीर झाल्यास दंड आकारला जाईल असेही जाहीर झाले. परंतु जानेवारी संपला, फेब्रुवारी मध्यावर आला तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पीक विमा जमा झालेला नाही. यामुळे स्वाभाविकच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पीक विम्याची प्रक्रिया नेमकी काय आहे हे आधी समजून घेऊया. सामान्यतः राज्य सरकार नुकसानग्रस्त भागाचा डेटा केंद्र सरकारकडे पाठवते. त्यानंतर केंद्र सरकार तो डेटा विमा कंपन्याकडे पाठवते. विमा कंपन्या कॅल्क्युलेशन करतात आणि त्यानुसार भरपाई मंजूर होते. या सर्व प्रक्रियेमध्ये वेळ जातो हे खरे आहे, पण यावर्षी उशिराचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुमारे 89 लाख शेतकरी नुकसानग्रस्त असल्याची आकडेवारी सांगण्यात आली. म्हणजे नुकसान झाल्याची नोंद अधिकृतपणे झाली आहे. मग प्रश्न असा पडतो, नुकसान मान्य झाले तर भरपाई का अडकली आहे? याच दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हेक्टरी 17,000 रुपये पर्यंत पीक विमा मिळेल अशी घोषणा करण्यात आली. ही बातमी ऐकून अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, परंतु हे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे. पीक विमा हा वैयक्तिक नुकसानीवर आधारित नसतो, तर तो महसूल मंडळाच्या सरासरी नुकसानीवर आधारित असतो. याचा अर्थ काय? जर एखाद्या शेतकऱ्याचे 100% नुकसान झाले आणि दुसऱ्याचे 50% नुकसान झाले, तरीही दोघांनाही या महसूल मंडळाला मंजूर झालेल्या सरासरी भरपाईनुसार रक्कम मिळते. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळी भरपाई मिळत नाही. 2025 साठी राबविण्यात आलेल्या सुधारित पीक विमा योजनेत काही बदल करण्यात आले होते. या योजनेत यील्ड बेस उत्पन्नावर आधारित पद्धत वापरण्यात येते. यामध्ये 2 महिन्याचे 2 महत्त्वाचे घटक असतात. 1. 50% प्रत्यक्ष उत्पादनावर आधारित नुकसान. 2. 50% तंत्रज्ञानावर आधारित मूल्यांकन, उदाहरणार्थ सॅटेलाइट इमेजरी. यानुसार एका भागातील सरकारी उत्पादन किती अपेक्षित होते आणि प्रत्यक्षात किती झाले याची तुलना केली जाते. येथे आणखी एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे. गेल्या 5 वर्षातील जास्ती उत्पादन असलेल्या 5 वर्षाची सरासरी घेतली जाते. त्या सरासरीची चालू वर्षातील उत्पन्नाची तुलना केली जाते. जर उत्पादन घटले असेल तर भरपाई मिळते, परंतु यावर्षी अनेक पिकांची जाहीर उत्पादकता वाढविण्यात आल्याचेही दिसते. तुरी, सोयाबीन, कापूस यासारख्या पिकाची उत्पादकता जास्त दाखविली गेली. आता जर बेसलाईन उत्पादकता जास्त असेल तर प्रत्यक्ष नुकसान कमी दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे विमा कंपन्यांच्या कॅल्क्युलेशनवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच हेक्टरी 17,000 रुपये हा आकडा सर्वांना मिळेलच असे नाही. काही महसूल मंडळामध्ये ही ती रक्कम 17,000 पर्यंत जाऊ शकते. काही ठिकाणी त्यापेक्षा जास्तही असू शकते. पण सरासरी विचार केला तर अनेक महसूल मंडळामध्ये भरपाई 8,000 ते 10,000च्या दरम्यान राहू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 253 तालुके पूर्णतः बाधित आणि 29 तालुके अंशतः बाधित असे एकूण 282 तालुके नुकसानग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. या तालुक्यातील महसूल मंडळांना पीक विमा मिळण्याची शक्यता अधिक असते. मित्रांनो, सध्याच्या घडीला सर्वात महत्त्वाचा प्रश्न वितरण कधी सुरू होणार? तर अधिकृत पातळीवरून मिळणाऱ्या माहितीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत पीक विम्याबाबत महत्त्वाची अपडेट येण्याची शक्यता आहे. विशेषतः 24-25 तारखेनंतर पुढील प्रक्रिया, पात्र महसूल मंडळे आणि कॅल्क्युलेशनची आकडेवारी स्पष्ट होऊ शकते. तोपर्यंत आपण काय करावे? सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या पॉलिसीचा स्टेटस नियमित तपासत राहणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही खालील मार्गाने तपासू शकता. PAMAFBI पोर्टल, अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन, CSC केंद्र किंवा सेवा केंद्र. जेव्हा कॅल्क्युलेशन पूर्ण होते तेव्हा स्टेटसमध्ये बदल दिसू लागतो. त्यामुळे अफवावर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत स्रोतावर लक्ष ठेवा. शेवटी एक महत्त्वाची सल्ला, पीक विमा ही मदत असते, पूर्ण नुकसान भरपाई नव्हे. त्यापुढे पुढील हंगामासाठी नियोजन करताना केवळ विम्यावर अवलंबून राहू नका. पीक विम्याची जोखीम व्यवस्थापन, विविधीकरण यावर भर द्या. मित्रांनो, तसेच पीक विम्याबाबत कोणती अधिकृत अपडेट, वितरणाची तारीख किंवा नवीन निर्णय येतील तसे आम्ही सर्व माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवू.
व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.